तर मित्रांनो, गुड आफ्टरनूनच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। आज आहे माझा डे 3 ब्लॉगचा, ऑफिस गोईंग ब्लॉग, कम्यूट ब्लॉग। अरे यार हे इंग्लिश शब्द ना भाई, हां असो। तर आज आहे आपला तिसरा दिवस आणि मी आज बघितलं, मी आय गेस कन्सिस्टंटली पोस्ट करतोय मागच्या 20 दिवसांपासून डेली पोस्ट करतोय मी आणि माझे पूर्ण झालेले आहेत 1 मिलियन व्ह्यूज आत्तापर्यंत। तर मला थोडासा आनंद झालेला आहे। आणि हा कसा थांबला आहे भाई, ते काय फोनवर बोलत थांबायची जागा आहे का? हा, तर आता मला जर त्याचा आनंद पण झालेला आहे आणि त्यात माझ्या 2-3 पोस्ट ज्या भरपूर चाललेल्या आहेत, व्हायरल नाही म्हणणार मी, कारण व्हायरलचा अर्थ जरा भरपूरच वेगळा आहे। एक होती तिला गेलेले आहेत अबाउट 4 lakhs व्ह्यूज आणि एक आहे तिला गेलेले जवळजवळ 2.5 लाखांच्या आसपास व्ह्यूज गेलेले आहेत तिला। तर मला ही फिलिंगला भारी वाटते नाही का, की 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांनी माझे व्हिडिओ बघितले। आता मे बी त्यातले रिपीटेड पण असतील भरपूर, त्यातनं थोडेफार काही मला फॉलो पण आलेले आहेत, जे की मला भारी फिलिंग येते त्या गोष्टीने। आणि असं तसं बघितलं तर 1 मिलियन असं लय मोठं असं काय नाही, पण हां माझ्यासाठी ती लय मोठी गोष्ट आहे। कारण मागच्या 4-5 महिन्यांपूर्वी माझ्या डॅशबोर्ड हां डॅशबोर्ड तो डॅशबोर्ड आहे तिथं मी ज्यावेळेस बघायचो ना, तिथं मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली हाय काय ते नाही का। मग त्यावेळेस तुम्ही बघायचं ना, तर व्ह्यूज किती असायचे माहिती आहे, एक 10K 11K अशी तिथं मला ओव्हरऑल दिसायचे। आणि नंतर ना मग ते थोड्या दिवसांपूर्वी जरा मी मला ते तसले रील यायला लागले ना, की अरे मेरी 10,000 व्ह्यू आ गए रील को। ते लोक डॅशबोर्डचे फोटो टाकायचे, 14 मिलियन 15 मिलियन 110 मिलियन असे काय काय व्ह्यूज ओव्हरऑल ना 30 दिवसांचे। त्यावेळेस मला समजलं ओ असा आहे का हा विषय। अँड गाइज, दिस इज द सिएरा अगेन, यू कॅन सी दिस इज टाटा सिएरा। इलेक्ट्रिक आहे हाँ भाई इलेक्ट्रिक आहे। चलो हां हाऊ आय नो, तिथं रेंज होती, इलेक्ट्रिक गाड्यांना रेंज येते आतमध्ये, जो त्यांचा टॅकोमीटर आहे। टॅकोमीटर, अरे यार मी शब्द विसरायला लागलो आहे, नॉट टॅकोमीटर ॲक्च्युली, जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे त्यावरती रेंज होती 173 किलोमीटर्स। आपली नजर लय तीक्ष्ण आहे, आपण लगेच असं कॅप्चर करतो। मी ते बघितलं, ओहो फोटोशूट। चलो आज अपन सिग्नल नहीं तोड़ेगा लेकिन एक निंजा टेक्निक करेगा। 65 seconds, this is a lot to waste, you know, so I'll just do one thing, I'll take a left, I'll turn right and then again I'll use this free left। haha, I'm such a किती स्मार्ट आहे भाई मी। स्मार्टनेसचा धडा माझ्याकडनं घ्यावा लोकांनी। 60 सेकंद वाचवले मित्रांनो आज मी। त्यातनं तुम्ही भरपूर काही शिकू शकता माझ्याकडनं, की मी कशी वेळेची बचत करतो आणि सिग्नलला जाऊन थांबतो हिंजवडीत। इथं सिग्नल वाचवतो आणि तिकडे जाऊन थांबतो, यालाच म्हणतात प्रॉपर कॅल्क्युलेशन। इंजिनियर आहे ना मी, तो ये सब चलता रहता है अपने साथ। क्या फॉर्च्युनरचं वजन लय भारी आहे बाबा, त्यातली तर ती फिल्मिंगवाले असेल तर विषय संपला। कुठली पण गाडी नाही खरं बघितलं तर, काय काय स्पेसिफिक गाड्या आहेत ज्या फिल्मिंगमध्ये जर असतील ना, तर त्यातनं जरा थोडंसं असं त्या गाड्यांना बघितलं ना तर असं वाटतं की नाही भाई कोणतरी भारी आत दिसते, आतमध्ये कोणतरी असते जुंगळं। सगळेच भाई नाहीत ना बाबा, काही लोक गाडी भारी दिसतात म्हणून करतात, मी थोडीच भाई आहे। माझ्या गाडीला फिल्मिंग होती, किती फाईन टाकले पोलिसांनी, किती अत्याचार केला माझ्यावर। 2 दिवस झालं पोस्ट काय करतोय मी, कॉन्फिडन्स माझा असा बूस्ट झाला ना खतरनाक, की मला वाटतंय भाई मी मागच्या 10-12 वर्षांपासून ब्लॉग बनवतो की काय। हो थार, हां जसं मी मागाशी फिल्मिंगचं बोलत होतो, ही पण गाडी जर ह्याच्याकडे बघितली की थोडी अशी जरा खतरनाक वाली वाईब येते, कारण ही गाडी काळी आहे आणि हिला फिल्मिंग केली आहे काळी, पण ही झेड ब्लॅक नाही आहे। ती आय गेस 50% असावी, कारण ट्रान्सपरन्सी आहे आणि स्टील याला पण मामा मजबूत फाईन टाकत असणार आहेत, पण भाऊनी फाईनपासून वाचायचं म्हणून डायरेक्ट नंबर प्लेटच काढून टाकली। असं आहे, स्मार्ट आहे असं बरीच। आता हा इथनं उलटा जाणार, काय म्हणावं याला। अरे यांचं काहीतरी करा रे, रंबल स्ट्रिप्सचं काहीतरी करा। लोकांचे मित्र आईवर न शिवाय राहतात, आपण बाप बघ। हा अरे बापरे, जर एखादा जोरात आला असतं भाई, ह्यांनी कसला नेला असतं त्याला खतरनाक आहे। लो फ्यूल लेवल, अरे परवा तर टाकलं होतं रात्री एवढं मोठं। जाऊ दे, काय विषय नाही, पेट्रोल येते संपणार आहे। हा त्याच्यासाठी तर कमवतो ना मी। माझ्या आयुष्यात दुसरं काय मोठं लक्ष नाही मित्रांनो, माझं लक्ष फक्त एकच आहे, गाडी काढायची घरातनं, त्याच्यात पेट्रोल भरायचं आणि फिरायचं। आणि फिरतो कुठं मी लय लांब जातो, मी जातो काळेवाडीत।
मी जातो साने चौकात, मी जातो राटणी फाट्यावर, आणि मी जातो ऑफिसला जिथनं मला पेट्रोल भरायचे पैसे मिळतात. हाँ, करना पड़ता है पोटा पाने के लिए और पेट्रोल के लिए करना पड़ता है. नवीन डेफिनेशन आहे. लोक पोटा पाण्यासाठी करतात, मी पोट पाणी आणि पेट्रोलसाठी करतो मित्रांनो. पोट पाणी पेट्रोल आणि डिझेल, सॉरी विसरलो होतो मी. मग ओ अरे वा वा वा, काय मस्त आहे बुलेट ही, चिमट्यावाली गाडी. मला राव चालवायला जमली नाही आता. म्हणजे मी ट्राय केली होती, थोडीशी जमली, कारण हिचं गिअर शिफ्टिंग आहे राईट साईडला. ते दिसतं का तुम्हाला? आता मे बी नसेल दिसत. अंकल के पास थोडं लेके जाता आहे मी. हां, तिथं 2 लेवर आहेत, एक किक आहे, एक चिमटा आहे जो डायरेक्ट न्यूट्रल करतो, आणि एक आहे गिअर शिफ्टर, आणि पलीकडे साईडला आहे तो ब्रेक. टाटाचे तर मला एवढे व्हिडिओ होतात ना की बाबा हे झालं गाडीला, ते झालं, गाडी इथं बंद तिथं बंद, सर्व्हिस सेंटरचा सपोर्ट नाही, लफडी. पण आता असं डायरेक्ट मी माझं मत मांडण्यासाठी मी कोण नाही आहे, पण तरी मी मांडणार. कारण मत मांडायला पैसे लागत नाही ना. सिग्नल आहे मित्रांनो, थांबूया. 40 सेकंड्सचा प्रश्न आहे. बोललो होतो ना, तिकडे 60 वाचवले, इकडं 35वर थांबायला लागते. एक्स्ट्रीम 120. हां, ही पण मस्त आहे गाडी, एक्स्ट्रीम 125. हां, हिला असंच जर चालू राहिलं, प्रत्येक गाडीबद्दल जर असं थोडं बोलत राहिलं कसं व्हायचं? त्यापेक्षा एक काम करतो, रोज एक गाडी पकडणार, तिच्याबद्दल रिव्ह्यू, म्हणजे नाही का, माझं जे पर्सनल ओपिनियन आहे त्या गाडीबद्दलचं ते मी सांगणार. म्हणजे तेवढंच मला कॉन्टेंट होईल रे भाई. कंटेंट किसको नहीं चाहिए, सबको चाहिए, मेरे को भी तो चाहिए. हाँ, काय झालं? स्विफ्ट ना. अरे भाई, स्विफ्ट म्हणजे आपले पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवडची खासियत आहे ना स्विफ्ट. नुसत्या स्विफ्ट आहेत आणि खास करून लाल तर लय डेंजर आहेत. नुसत्या लाल स्विफ्ट आहेत, नुसत्या लाल स्विफ्ट. मग काय, इधर की पहचान आहे. अरे लय भारी दिसते गाडी. आता तरी जरा तिला लयच घासली आहे ती माझी. तिला आता मी जवळजवळ 7-8 महिने झालं काय रबिंग वगैरे केलेलं नाही तर असली दिसायची ना कडक माझी गाडी. आता ह्या सर्व्हिसला करायला लागेल कोटिंग. 6-7 महिन्यांपूर्वी कोटिंग केली नाही का, कोटिंग केली. आणि मित्र आपण नाही का गेलो त्या गॅरेजवर, अशी आडवी गाडी लावली तर एक टॅक्सीवाला आला आणि गाडी घासून गेला. मी बघतोय ना का मागणं की काय चाललंय, गाडी का थांबली ती. तर ते उतरून बघायला लागलं. मला लक्षात आलं नाही की मी तिथं गाडी लावलेली आहे म्हणून, आणि तो गेला घासून. ज्यावेळेस घरी गेलो जाऊन बघितलं ना तर त्या एक्सयूचा कलर लागला होता त्या ह्याला, फेंडरला गाडीच्या. असला राग आला ना मला, म्हणलं शाळेला त्यावेळेसच झाला. बघितला असतं तर नीट, आणि ते खर्च तरी घेतला असता त्याकडनं. मित्रांनो, आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज जास्त मला गर्दी लागलेली नाही, आणि मी डायरेक्ट पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज चौकात विदाउट स्ट्रगल. काय मस्त फिलिंग आहे, अचिव्हमेंट टाईप मला फील होतं माहिती आहे का. आता गर्दीच लागली ना कारण, अरे बापरे, नेक्सॉनवर डेंट पडलाय भाई कोणीतरी. चलो 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 चलो, महाराजांच्या पाया पडू आपण आता. महाराज चलो. टडंग 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 टंग 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 टंग. अरे बाप रे, डंपर. अभी इसका तो मैं घ्या कसा बघा, इनकन्व्हिनियन्स बघा, इनकन्व्हिनियन्स कसा होतो डंपरमुळे. एक मिनिट, आपण नंबर घेऊया गाडीचा. आता बघा इथं बघा, हा काय येत आहे डंपरवाल्याला कळतं येत आहे, MH12 WJ0997 हा नंबर आहे गाडीचा. MH12 WJ0997. त्याच्यामुळे आता इथं ट्रॅफिक झालेलं आहे का नाही, असा आहे विषय. आणि हे डंपर आहेत ना, हे माझं असं मत आहे की जे फ्री कार्स आहेत त्यावेळेस ज्या मोठ्या गाड्या आहेत हेवी व्हेकल्स त्या बंद केल्या पाहिजेत. कारण मी ना भरपूर बघितलं की तिथं त्या मोठ्या गाड्यांमुळे ना की 2 व्हीलरवाले आहेत त्यांचा जीव गेलेला आहे. जे असं फोर व्हीलर्स आहेत त्यांना सारखं ॲक्सिडेंट्स त्याच्या न्यूज कंटिन्यू येत असतात. आणि त्याचं एकच कारण आहे निष्काळजीपणा. न्यू अचिव्हमेंट अनलॉक्ड गाईज, न्यू अचिव्हमेंट. जिथं मला येण्यासाठी इथं येण्यासाठी मला 1-1.25 ते 1.5 तास लागायचा. मी आज इथं 35 मिनिटांमध्ये आलो आहे घरून माझ्या. यस यस यस, न्यू अचिव्हमेंट. ट्रॉफी द्या मला कोणीतरी, ट्रॉफी द्या. हिला साधं काम आहे का. कैसा आहे पावर. यार इकडं चालली तिकडं, हिला काय रस्ता गावांचा ब्रेक लागा नाही का. बापरे, मी थोडा हटू मी जाता हूँ. पत्रात चालली होती माहिती.
मैं अभी जाऊंगा बेसमेंट में पार्क करने के लिए। चलो अभी जागा ढूंढते मला जागा भेटेल का नाही बघूया। इथली जागा तर गेली माझी, अजून कुठं आहे का तिथं पार्क करू शकतो मी? जागा 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 आहे इथं, आहे जागा तिकडं जायला कुठं रस्ता कुठे असं जाऊ तिकडं? आणि काम करतो इथून जातो उलटा। भाऊने गाडी कुठनं काढली तर बघू का? हो भेटली जागा, त्याच्या आईला डॉगेज भाऊने कट्टी केली तिथं, लय लांब आहे रवी। ठुमक ठुमक चाने जाए रे नाल। चलो